तुमच्या आई मागाशी म्हणल्या माझं पोरग चांगलं निघालं, त्याला आयुष्यात यश म्हणतात. रस्त्यानं जाताना कोणतरी म्हणतं ना, हे कर्तृत्ववान पोर त्याचा आहे. त्यावेळेला आमच्या बापाची फुललेली छाती आणि त्यामुळे आमच्या आईच्या डोळ्यात आलेलं पाणी आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश. आणि रस्त्याला जाताना कोणतरी म्हणतं ही बिघडलेली पोर त्याची आहे, त्यावेळेला आमच्या बापाची खाली जाणारी मान आयुष्यातला सगळ्यात मोठा पराभव. हे काय लक्षात घ्या, आमच्या आईला वाटलं पाहिजे की माझं पोरग चांगलं निघालं, कारण अख्ख्या आईनं ते पोरग चांगलं व्हावं यासाठी आपलं आयुष्य दिलेलं असतंय. मित्रांनो, अनेक जण देतात, प्रॉपर्टी देतात, पैसे देतात, बंगले देतात, गाड्या देतात, पण अरे गोरगरिबांच्याकडे फक्त देण्यासाठी एक आयुष्य असते आणि ते अख्खं आयुष्य आपल्या आई बापाने आपल्यासाठी दिलेलं असतं. हे काय लक्षात घ्या. कधी म्हणू नका आई बापाने मला काय दिलं, आणि आई बापाने त्यांचं अख्खं आयुष्य दिलंय ना तुम्हाला, यापेक्षा आयुष्यात काय मोठं असतं की त्यांनी आयुष्य दिले. आणि देवापेक्षा जास्त जर कुणाला भेट असतील ना, तर आपल्या पोरांना दिसतात आपले आई बाप. हे काय लक्षात घ्या, त्यांचं जगून झालेलं असते. त्यांना एकच वाटत असते माझ्या पोरांचं भलं व्हावं. तुम्हाला वाटतं का की तुमच्या शेजारी बसलेल्या माणसाला वाटतं तुमचं चांगलं व्हावं, त्याला वाटतं तुमचं चांगलं व्हावं. फक्त माझ्यापेक्षा जास्त नाही, जगात दोनच माणसं आहेत की ज्यांना वाटतं जे मला मिळालं नाही ना ते माझ्या लेकरांना मिळावं. त्यांचं नाव आहे आई बाप, आणि आई बाप नावाच्या देवापुढे 33 कोटी देवांचे पैठण होते. मला माहित नाही कुठं गेल्यानंतर देव भेटतो का नाही, पण आज घरी गेल्यानंतर एकदा आई बाप नावाच्या देवाला कडकडून मिठी मारा. आणि त्या आई बाप देवाच्या नावापुढे 33 कोटी देवांची पैठण पाहत होते. आणि ज्यांना आई बापाचा आशीर्वाद असतो ना, देव देखील त्याला आशीर्वाद देतो. काय लक्षात घ्या, दुसऱ्या आशीर्वादाची गरज नाही. लक्षात घ्या, देव आपल्याला मागितल्यानंतर दिल का नाही मला माहित नाही, पण एकदा आई बापाला मागून बघा, सगळं देते रे. अरे आई रडती तरी बापाच्या डोळ्यात कधी पाणी बघितलंय का रडताना? बाप रडताना कधी बघितलंय का? काही लोक मला सांगा, तुमच्या बापाच्या डोळ्यात कधी पाणी बघितलंय का आलेलं? बाप सांगतो लय मी आहे तुझ्या पाठीची. त्या छताराच्या संकटाच्या छतारावर उभं राहते आणि तुम्हाला काय लागेल ते आणून देते. कधी बापाने सांगितलं काय त्याची परिस्थिती अडचणीची आहे, त्याच्याकडे पैसे नाही, तुम्ही फक्त सांगा मला हे पाहिजे, तो बाप तुम्हाला सगळं आणून देत असतो. मित्रांनो, बापाला लढता येत नाही, बापाच्या डोळ्यात कधी पाणी येत नाही, कारण बाप रडला तर हा समाज म्हणेल अरे भित्रा आहे हा, पळपुट आहे हा. त्यामुळे बाप कधी डोळ्यातनं पाणी काढत नाही, बाप कधी तुम्हाची गाळा भेट घेऊ शकत नाही, बापाला परवानगीच नसते. पण घरी गेल्यानंतर 4 वेळा आईला फोन करते, विचारते अरे ती आली का बघ, कुठपर्यंत आलाय तो, कुठपर्यंत आली ती. ही बापाची काळजी असते. अरे तुम्ही जन्माला आल्यानंतर फक्त आईच्या शारीरिक व्यवस्थेमध्ये बदल होतात असं नाही, बापाच्या देखील डोक्याच्या मेंदवामध्ये बदल होतात. नवीन रिसर्च सांगतो, ज्यावेळेस तुम्ही जन्माला आला ना, आईनं जसं तुम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, वाढवलं, त्यावेळेस तुम्ही जन्माला आल्यानंतर आईला पण काही वेदना झाल्या असतील, पण त्या दिवशी तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्या बापाच्या डोक्यात देखील त्या मेंदवात बदल झाले, त्याला जबाबदारीची जाणीव झाली. हे कायम लक्षात घ्या. कुणाला भीत नाही, कुणासाठी करतो सगळं, कुणासाठी करतो सगळं हे. अरे सगळं एका मिनिटात पोराच्या नावावर करून देऊन जाते, सगळं आपल्या पोरांसाठी करतोय. कधी म्हणू नका हे मिळालं नाही ते मिळालं नाही. सर म्हणले ना की माझ्या वाट्याला हे आलं नाही, माझ्याकडे नाही, रडत बसू नका. ईश्वरानं तुम्हाला संधी दिली ना, शून्यातनं विश्व निर्माण करायची संधी दिली आहे. आणि ज्याच्याकडे कोट्यावधींची प्रॉपर्टी आहे त्यानं एखादी कोट्यावधी वाढवली फरक पडत नाही, पण जो शून्य आहे त्यानं कोट्यावधी रुपये केले तर 100% फरक पडतो. कौतुक त्याचंच होतं, ते शून्यातनं विश्व निर्माण करतं. कौतुक त्यांची होत नाही की त्यांनी काय नाही केले, आराम केले. मित्रांनो, शून्यातनं विश्व निर्माण करायला लागतं. कधी ऐकलंय का रे, ज्याला पाय नव्हते, ज्याला चालता येत नव्हतं, त्यांनी ऑलिम्पिक मध्ये 3 गोल्ड मेडल मिळवलेत म्हणून. 1940 मध्ये विल्मा रुडाल नावाची पोर, की जिचा बाप विल्मा रुडाल नावाची पोर 1940 मध्ये, की जिचा बाप रेल्वेत काम करायचा आणि आई भांडी धुणी करायची, मोलकरीची काम करायची. ही पोर जन्माला येताना सांगितलं गेलं ही जगू शकत नाही, ती हिच्या पायावर उभं राहू शकत नाही. कुणी सांगितलं? डॉक्टरांनी सांगितलं, एक्सपर्टनी सांगितलं. पण आईला विचारलं त्या बाळानं, आई मी उभी नाही राहू शकत, आई मी इतरांच्याकडे नाही पडू शकत. त्यावेळी आई सांगते बाळा तू 100% पडशील. आईचा विश्वास होता, तुमचं शरीर नाही ठरवत तुम्ही काय करायचं, तुमचं मन ठरवतं तुम्ही काय करायचं.
तुम्ही जर मनात ठरवलं ना 100% मला नीटची एक्झाम तयार करून अव्वल यायचं आहे, तर 100% तुम्ही येणार. फक्त इथं ठरवून घ्यायचा की मी काय करायचं आहे. आणि त्या विमानला चालता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं, स्टीलच्या पट्ट्या लावल्या होत्या. 1940 ला जन्माला आल्या डॉक्टरांनी सांगितलं ही पोर कशी तरी जगेल पण उभी नाही राहू शकणार. पण त्या पोरीनं त्या डॉक्टरांचं नाही ऐकलं, त्या पोरीनं ऐकलं आपल्या आईचं. आई म्हणायची तू पळशील, तू धावशील आणि ती उभी न राहू शकणार. ऑलिम्पिक मध्ये पळते बाळानो, 1 नाही 2 नाही 3 गोल्ड मेडल मिळवते. ज्या पोरीला लोकांनी सांगितलं होतं तुला उभं राहता येणार नाही, ती पोरगी पळू शकते. तर तुमच्याकडे काय कमी, तुमच्याकडे काय अडचण आहे. आणि ईश्वराने जन्माला देताना एवढं सगळं दिलंय ना, कोट्यावधी रुपयाचे इस्टेट, काय नाही. मग काय म्हणता माझ्याकडे हे नाही ते नाही ते मिळालं नाही. मित्रांनो, जर संकट आली अडचणी आली तर ते देवाचे आभार मानायचे कायम. ईश्वरा तू मला सिलेक्ट केलंय कारण माझी लायकी आहे संकटाच्या छतावर उभं राहायची. कारण संकट त्याच्याच वाट्याला येतात ज्याची पेरायची ताकद आहे. येड्या गाभऱ्याच्या वाट्याला तो गेली संकट देत नाही. अरे आम्ही ठरवायचं पायातले दगड व्हायचं का देवळातली मूर्ती व्हायचं, देवळातला देव व्हायचा. ज्या दगडावर पहार होतात, जो दगड सहन करतो ना तो दगड मूर्ती म्हणून पुजला जातो. आणि जो दगड संकट सहन करत नाही त्याला पायातले दगड व्हावं लागतं. हे कायम लक्षात घ्या. एखादा संकटाचा धोका पडत असेल ना 100% सहन करा. कारण ईश्वर तुमच्याकडनं ती कलाकृती तयार करून घेणार आहे की जी सामान्य माणसाकडनं होणार नाही. त्यामुळे संकट आल्यात ना त्याला पाठ नाही, संकट आल्या त्याला पाठ नाही, त्याला डोळे वटून सांगायचं माझ्याची गाठ आहे. त्या संकट देखील पळ सुटलं पाहिजे. काय लक्षात द्या, अजिबात बारीक सारी गोष्टीत रडत बसायचं नाही. किती काळ आहे तुमच्याकडे मला सांगा, 2 वर्ष आहे ना. हा तुम्ही आता महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात आला इथं म्हणजे आतापर्यंत आम्हाला वस्त्रमान म्हणून कपडे म्हणून एवढं माहित होतं. पण अख्ख्या महाराष्ट्रात आता केसीपी म्हणून तुम्ही इथं आला. एवढी नवीन ओळख इचलकरंजीला मिळाली केसीपी म्हणून. सोपं नसते. विशाल सरांनी त्यांचं आयुष्य घातलंय तुमच्यासाठी. अरे पंढरपूरच्या शेजारी आनंद नावाचं गाव आहे, तिथं संत सावतामाळी राहायचे. 10-8 किलोमीटरवर सर ते गाव आहे. पण तरी संत सावतामाळी विठ्ठलाच्या दर्शनाला कधी गेले नाही. त्यांनी आपल्या मळ्यात काय कांदा मुळा भाजी यावली मिठाई माझी म्हणून आपल्या मळ्यात काम केलं. अरे तो विठोबा देखील त्यांना भेटायला आला त्यांच्या मळ्यात. विशाल सरांनी केसीपी म्हणजे त्यांचं पंढरपूर समजलं आणि तुमच्या लेखनाच्या विठोबा बघितला. हे कायम लक्षात द्या, विठोबा तिथंच येतो जिथं आपलं काम दिसतं, आपलं काम श्रेष्ठ होतं. एक दिवस वारकरी निघाले त्या रस्त्यानं, संत सावतामाळ्यांच्या रानात थांबले, मळ्यात थांबले. संत सावतामाळ्यांनी पाणी दिलं, जेवायचं विचारलं, सगळं झालं. आणि जाताना संत सावतामाळ्यांनी त्या वारकऱ्यांना नमस्कार केला. बुवा विठोबाच्या दर्शनाला निघालाय, माझाही नमस्कार विठोबाला सांगा. ते वारकरी म्हणतात बुवा तुमच्या हक्केच्या अंतरावर विठोबा राहतो, तुम्ही का नाही दर्शनाला येत विठोबाच्या. तर संत सावतामाळी म्हणतात मी जर माझं काम सोडून जर विठोबाच्या दर्शनाला गेलो तर ते माझ्या विठोबालाही आवडणार नाही. माझा विठोबा याच मळ्यात राहतो, माझं विठोबा म्हणजे याच पिकात फुलतो, माझा विठोबा याच रानात असतो. माझं रान म्हणजे पंढरपूर आणि माझं पीक म्हणजे माझा विठोबा. तसं विशाल सरांनी त्यांचं केसीपी म्हणजे पंढरपूर आणि तुम्ही घेतलं म्हणजे त्यात विठोबा बघितला. तर साक्षात देवाचं काम करता. हे काय लक्षात द्या, देव आता कुणाला भेटत नाही. आम्ही म्हणतो आम्हाला कनेक्ट येत नाही देवाचा. का ठराविक लोकांना तो विठोबा दिसतो, बरोबर ना. माझ्या नामदेव महाराजांचा प्रसाद खातो बा विठोबा माझा. संत तुकोबरावांना दिसतो, ज्ञानेश्वर माऊलींना दिसतो, दाराबाईंचा दळण दाळायला येतो, संत सावतामाळ्यांच्या रानात येतो, चोकोबांची गुरे राखतो. मग तुम्हा आम्हाला देव का नाही दिसतो, तुम्हा आम्हाला देव का कनेक्ट होत नाही. आम्ही म्हणतो सगळ्या पोरांना काय यश मिळत नाही, ठराविक लोकांना यश का मिळतं, ते कनेक्ट यायला लागतं. लक्षात घ्या, आपण देवाच्या दर्शनाला जातो, आमचं लक्ष असतं का हो देवाकडे. आमचं लक्ष कुठं असतंय, माझ्या चपल्या कोण घेईल का काय, बरोबर ना. आमचं जर लक्ष जर चपल्यावर असतं तर आम्हाला देव पाहणार कसा. अरे तुकोबराय म्हणता देव पाहायला गेलो आणि देव करून आलो. देवाच्या दर्शनाला गेलाय ना तर तुम्ही वेगळे नाही, तुम्हीच देव, तुम्हीच देव. हे कनेक्ट यायला लागतं. मी म्हणजे देव आणि देव म्हणजे मी. हा कनेक्ट येतो का एकत्व, तिथं यश येतं.
त्यांना विठोबा दिसतो, त्यांना देव दिसतो. नाहीतर आम्ही हजारो किलोमीटरचा प्रवास करून जातो आणि म्हणतो देव मला का नाही पावत. अरे देव पावेल कसा, कारण आपण देव होत नाही. बाळाला 2 वर्ष आहेत ना, ते एकत्र येऊ द्या ना, तो कनेक्ट येऊ द्या. आणि तुमच्या आई बाबांचे डोळे लागले तुमच्या यशाकडे की माझी पोरं काहीतरी करतात. आणि जगाचं ऐकू नका. जग काय म्हणून ना, तुला जमायचं नाही, तुला झेपायचं नाही, तुझ्या जगात पेरायचं नाही, ही लोकांचं ऐकत बसायचं नाही. आयुष्यात 2च माणसाचं ऐकायचं, आपले आई बाप. तिसऱ्या माणसाचं ऐकायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं स्वराज्य निर्माण करायचं आहे. अरे लोकांनी पाहुण्यांनी भावकीने सांगितलं ना, राजा कशाला या नादाला लागलाय, सरदार पुत्र आहे, आईश करा, आराम करा, घोडे उडवा. राजांनी कुणाला नाही विचारलं, राजांनी 2च लोकांना विचारलं. एक आपली आई आऊसाहेब जिजाऊंना आणि दुसरे आपले वडील छत्रपती शहाजी महाराजांना. तिसऱ्या माणसाला विचारलंच नाही, कारण आपले आई बाप फक्त म्हणतात पोरा तुला 100% जमल. तुम्ही जो निर्णय घेताय ना तो सत्यात उतरण्याची आता परिस्थिती आहे. मित्रांनो, यश आमच्या आई बाबाच्या डोळे दिसलं पाहिजे. मित्रांनो, त्यांनी डोळे लावले तुमच्या यशाकडे. काही मोठं नाही, मी म्हणतो ना मागाशी, आई बाबापेक्षा यश काही मोठं नाही. एका आईने बापाने म्हणलं ना, सार्थक झालं माझ्या आयुष्याचं, संपलं कल्याण. पण आम्ही काय करतो, आम्हाला वाटतं की आम्ही परत जन्माला येणार आहे माणूस म्हणून. आहे का कोणी असा की परत आम्ही जन्माला येऊन माणूस म्हणून कोण गॅरंटी घेऊ शकतं का? परत कोण आपण म्हणतात अनेक तर एवढ्या योगी झाल्यानंतर परत मानव जन्म आहे. आठवते का, कोणी सांगितले का तुमच्या पंजानं किंवा आजोबाने की मी पुन्हा जन्माला आलो म्हणून? हा जन्म एकदाच, आयुष्य नावाचा चित्रपट एकदाच लागतो, त्याला वन्स मोर नाही. काय जगायचं आहे, काय करायचं आहे ते याच पद्धतीनं नंतर करू, परत बघू शक्य नाही. अनेक जणांची वाईट वेळ का संपत नाही, ती लोक चांगल्या वेळेची वाट बघतात. माझी चांगली वेळ येईल. अरे चांगली वेळ येत नाही, चांगली वेळ आणावी लागते. आम्ही म्हणतो आमची परिस्थिती चांगली आल्या परत आम्ही चांगल्या वेळेचं बघू. अरे आपण आपल्या भीती घेतो की आमची चांगली वेळ आता नाही. मित्रांनो, आपल्याला आपली चांगली वेळ निवडायची असते. अरे महाभारतात रणांगणात ज्यावेळी अर्जुन उभा होता ना, त्याची अवस्था अशी झाली की आता मी लढावं का नको, हे चांगलं आहे का वाईट आहे, त्याची परिस्थिती काय होईल. ज्यावेळेस अर्जुनाची अवस्था अशी झाली ना, त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणले नाही की यावेळी लोक आपण चांगली वेळ आलो बघू. त्यावेळेस श्रीकृष्णाने सांगितलं तुला अर्जुना फार आता लढावं लागेल. त्यांनी सांगितलं तुला तुझं कर्म करावं लागेल. मित्रांनो, आम्हाला आमचं कर्म करायची संधी मिळाली ना तर 100% करा. वेळ आमची चांगली नक्की येते. चॉईस आहे आमच्याकडं की आम्ही आमचं कर्म करावं का आमच्या चांगल्या वेळेची वाट बघावी. आम्ही जर आमचं कर्म आता चांगलं केलं ना 100% तुमची चांगली वेळेची वाट बघायची परिस्थिती राहतच नाही. तुम्हाला संधी आहे, ईश्वरानं दिले, परत संधी मिळणार नाही. आणि बाळांनो, हे वय असते आयुष्यात घडायचं बिघडायचं. यानंतर आयुष्य आम्हाला घडवत पण नाही आणि बिघडवली नाही. कारण वयाच्या 25 वर्षानंतर तुमच्या आई बापाला एकच विचारलं जाईल, तुमची पोरं काय करतात. त्यांना विचारलं जाणार नाही तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे, तुम्ही किती कमवलं, तुमच्याकडे बंगले किती आहेत, तुमच्या एफडी किती आहेत. त्यांना 2 प्रश्न विचारले जातील की तुमची पोरं काय करतात आणि आई बापाचा संघर्ष थांबवायची वेळ तुमच्याकडे आहे. कधी आई बापाने थांबावं कष्ट करायला. आम्ही यशस्वी झाल्यानंतरच आमचा बाप कष्ट करायला थांबतो. बाप तोपर्यंत पडतो जोपर्यंत पोरं सेटल होत नाही, पोरं संघर्ष करताय तोपर्यंत बाप पडत असतो. पण तुम्ही यशस्वी झाल्यानंतर बापाचा संघर्ष थांबतो. हे कायम लक्षात घ्या. आमच्याकडे वेळ कमी आहे. आमचं यश जगाला नाही दाखवायचं, 2च लोकांना दाखवायचंय, काय आई आणि बाप. तुम्हाला कुणी वाटतं खांद्यावर उचलून घ्यावं, कुणी भेट तुमची गाळा भेट घ्यावी कडकडून आई बापाला. जगाला स्टेटसला दाखवून काही उपयोग नाही. स्टेटसला ठेवलं ना तुम्ही, जी बघतील ना 300 व्ह्यू, त्यातल्या फक्त एकाच माणसाला वाटेल की तुम्ही यशस्वी झालेलं चांगलं. 299 लोक फक्त जातात तुमच्यावर. तर शेवटची पिढी आहे आपली, आमची शेवटची पिढी आहे की जे आम्ही बापाला पण भेट होतो आणि आता पोराला पण भेटतोय. बरोबर ना? आमचं कधी चेहरा वर झाला नाही बापाचा आवाज वाढल्यानंतर. कधी आमचे डोळे बापाकडे कधी गेले नाही. आमचा बापाचा आवाज वाढल्यानंतर आमचे डोळे कायम जमिनीकडे राहिले. पण आमच्या पोराचा आवाज वाढल्यानंतर आज आम्ही भितरतोय की अंगावर येतोय का काय. पोराला मित्र करायच्या नादात आमची अवस्था वाईट झाली. परिस्थिती अशी शेवटची पिढी आहे. आणि
आम्ही सर भांडणं झालो तर आपण तर कमीत कमी भांडायचो तरी, शिव्या द्यायचो, भांडायचो, रागवायचो. पण अलीकडे बघा सर, तुम्हालाही क्लासमध्ये अनुभव येत असेल, एखाद्याचं काही दिवसभरात झाला असेल, ती भांडत नाही, ती काय करतात, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात. आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला का नाही की समजून काय त्याचं दिवसभरात कोणाच तरी वाजलं होतं, आणि ज्याच्यासाठी ठेवलाय ना त्यानं बघितला नाही तर आयुष्यभर सर सांगतो त्याला दिवसभर झोपच येत नाही. अरे कुठं स्टेटसच्या नादाला लागलाय. मित्रांनो, स्टेटस असा निर्माण झाला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा 450 वर्षानंतर देखील तुमच्या माझ्या हृदयात येऊन जायचे. अरे जगाने स्टेटस ठेवा ना, जगाने तुमचा स्टेटस ठेवावा, असा स्टेटस निर्माण करा. असं झालंय का हो, ज्यानं जगवार गाडी घेतल्या, ज्यानं BMW घेतल्या, त्यानं कधी स्टेटसला ठेवलंय नवीन पाहुण्याचा आगमन म्हणून ठेवले का? जगवार घेतले, BMW घेतल्या. जर आम्ही ऍक्सिडेंट घेतले, ऍक्टिव्हा घेतली की लगेच ठेवतो नवीन पाहुण्याचा आगमन. पाहुणा विकला पण ठेवायचा, आत्ताच विकला आमचा पाहुणा. निघालो कुठं आम्ही, बाहेर पडा. काल परवाचा सर्वे सांगतो तुम्हाला. जग काय कमीत कमी 5 तास मोबाईल बघतं आणि आम्ही भारतीय जगापेक्षा 1 तास जास्त मोबाईल बघतो. त्यातल्या 70% लोकांची अशी अवस्था आहे, रात्रीचं नोटिफिकेशन बघितलं नाही ना त्यांना रात्रभर झोप येत नाही. त्यातल्या 55% लोकांची अशी अवस्था आहे, दिवसभर मोबाईल नसेल ना तर ही वेळी माणसं असल्याकडे वागतात. आणि 40% लोकांची अशी अवस्था आहे, सकाळचं नोटिफिकेशन बघितलं नाही ना त्यांची दिवसाची कुठलीच क्रिया चालू होत नाही. आता कोण कुठं मोबाईल घेऊन जातं ह्यात मी जाणार नाही. मित्रांनो, थोडं कमी करा. मी म्हणत नाही मोबाईल बंद करा, थोडासा कमी करा. आयुष्य नाही रे आपलं. स्क्रीन टाइम, एखादी लाईक नाही मिळाली, एखादी कमेंट नाही मिळाली, आमचा व्हॉट्सअपचा स्टेटस नाही बघितला तरी आम्ही डिस्टर्ब होतो. अरे डिस्टर्ब व्हायचं तरी काहीतरी कारण पाहिजे ना. एखादा मार्क कमी पडला तर डिस्टर्ब ठीक आहे, पण एखादी लाईक नाही मिळाली, ह्यानं माझा स्टेटस नाही बघितला, इतकी अवस्था आमची सर वाईट झाल्या. माझं मत आहे, तुम्ही 3 तास मोबाईल वापरताय ना, बघा आज घरी गेल्यानंतर थोडासा कमी होतोय का. आणि होत नसेल तर तुम्हाला सांगतो, आयुष्यभर तुम्हाला चांगल्या एका डॉक्टरची गरज आहे. मानसिकदृष्ट्या तुम्ही आजारी आहे, काही करू नका, थोडासा कमी करा. आज मित्रांनो, आयुष्यात मोबाईलच्या सरांनी सांगितलं ना, स्टेटसला घेऊन काही कुणाचं कल्याण झालं नाही, जगाला दाखवायचं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, स्टेटसला ठेवल्यानंतर, तुम्ही चांगलं ठेवल्यानंतर लोकांना बरं वाटतं तुमचं. लोकांचं दुःखाचं कारण आहे तुम्ही आनंदात आहात, आणि लोकांचं आनंदाचं कारण आहे की आपण दुःखात आहोत. साधी गोष्ट आहे, थोडंसं बाहेर पडा. आज गेल्यानंतर काहीतरी आपण बघत असू ना मोबाईलचं, थोडंसं कमी करा. आज सर वाढदिवसाच्या शुभेच्छा जर एखाद्याला दिल्या नाही, अशा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्याला त्या पचनी पडत नाही. कॉलेजपासून आम्ही 3 मित्र, प्रशांत, कुलदीप आणि मी, असे आम्ही 3 मित्र सर किंवा भावत होतो. कॉलेज लाईफ आम्ही एकत्र केलं. मला एक दिवस कुलदीपचा फोन आला, विनय म्हणला संध्याकाळी पार्टी आहे माझ्या वाढदिवसाची, 100% या हॉटेलला ये. ठीक आहे म्हणलो. मी पशाला फोन केला. पशा म्हणलो, अरे वाढदिवस आहे, जायचं आहे आपल्याला एका ठिकाणी. तो म्हणला मला फोन आला नाही कुलदीपचा, मी कसा जाणार. अरे म्हणलं चुकून विसरला असेल. कुंद्या आपल्या दोघांचा पण कॉमन मित्र आहे ना, आपण एकत्रच आयुष्य कॉलेजचं काढलं. कुंद्या चुकून विसरला असेल, 100% तुला निरोप द्यायचा राहिला असेल, नाही तर त्याला वाटलं असेल की आपण एकत्रच येणार. नाही नाही म्हणलं, मला निरोपच नाही. अरे चल म्हणलं, चुकून राहिला असेल, त्याला कसा तरी घेऊन गेलो गाडीतनं. आणि जसं गाडीतलं दार उघडलं, मी आल्यानंतर कुंद्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. जसं पशाला बघितलं का नाही, ही विचारलं, मला बाजूला घेतला. मला म्हणलं, विन्या ते पशाला काय घेऊन आला. अरे म्हटलं, मुलगा आहे आपला, कशाला घेऊन आला. म्हणतो मला वाटलं चुकून तू निरोप द्यायला विसरला. नाही नाही म्हणलं, ह्याला नाही आणायला पाहिजे, चूक केलीस मला. अरे पण झालं काय म्हणतो नका, कॉलेजचा 3 वर्ष तुम्ही एकत्र होता, अडचणीच्या काळात उभं राहिला, आणि आता काय असं झालं की तुझा वाढदिवस आहे, आनंदाचा क्षण आहे, आणि तू म्हणतो की ह्याला कशाला आणला. अरे म्हणला, 300 लोकांनी माझा व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला होता, 20 जणांची फेसबुकला पोस्ट होती, आणि म्हणला 40 जणांनी इंस्टाला स्टोरी ठेवली होती. त्या पशाने काहीतरी केलं होतं का म्हणला, आणि ह्याला कशाला घेऊन आलाय. अरे जगाला मैत्री दाखवायची नसते, मैत्री ही म्हणलो अरे जगाला दाखवण्यासाठी नसते, मैत्री
संकटात उभं राहण्यासाठी असते ना. अरे मैत्री आज आमची एवढी पेंटेक झाल्या की फक्त जगाला दिसावी, आमच्या व्हॉट्सअपवर आमच्या इंस्टावर दिसावी, अशी आमची मैत्री झाली. आणि मित्र असा करा की ज्यावेळी आम्ही अडचणीत असू ना त्यावेळी देवाच्या अगोदर जो धावत येईल तो आमचा जीवाभावाचा मित्र असावा, असा मित्र करा. आयुष्यात एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला, मोबाईल किती जणांना कमी करायला म्हणून सांगू नको. अरे एखादा तरी हात वर करा, खाली करा. आणि ज्यांनी केला नाही त्यांनी इचलकरंजीचा एखादा चांगला डॉक्टर बघा आणि त्याला दाखवून घ्या तुम्ही मानसिकदृष्ट्या आजारी आहे. थोडा कमी करा मी म्हणतोय. अरे परवा दिवशी पनवेलमध्ये एक ब्ल्यू व्हेल नावाची गेम आली होती. ती गेम सांगायची आज जेवू नको, पोरगा आमचं सर जेवायचं नाही. गेम सांगायची कांबळे सर आज 2 किलोमीटर आमचं बरोबर 2 किलोमीटर पळायचं. आणि त्या ब्ल्यू व्हेल गेमच्या नादात एका पोरानं आपल्या अपार्टमेंटच्या कॉम्प्लेक्सच्या वर गेला आणि तिथून उडी मारली आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला. हातातला मोबाईल ठरवणार आहे का आमच्या पोरांनी कधी जगायचं आणि कधी मरायचं? अरे आयुष्यात आमचे आयडॉल्स कोण एकदा चेक करा ना. अमेरिकेत एक परिसंवाद झाला. त्या अमेरिकेतल्या परिसंवादात जगातले अनेक विचारवंत होते, अनेक तत्वज्ञानी होते. आणि अमेरिकेतला एक हुशार अभ्यासक म्हणतो या भारतातली पोरं एवढी भाग्यवान की यांना प्रेरणा देण्यासाठी या मातीत खुद्द छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि आम्हाला आमच्या पोरांना प्रेरणा देण्यासाठी रॉबिन हुड आणि स्पायडरमॅन सारखी काल्पनिक चित्र निर्माण करावी लागतात. पण मित्रांनो परिस्थिती इतकी बदलली, आमची पोरं स्पायडरमॅन आणि रॉबिन हुड बघतात आणि अमेरिकेत माझे छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास करतात. आणि आमचे आदर्श कोण हे तरी एकदा ठरवून घ्या ना. अरे त्या मातीत जन्माला आलोय जिथं माझे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. लक्षात घ्या मित्रांनो, आयुष्यात यश मी म्हणतो ना, अरे आपल्या आईनं स्वप्न बघितलं होतं की माझ्या पोरानं स्वराज्य निर्माण करावं. माझ्या राजांनी काही गावांची वतनदारी ते 361 किल्ल्यांचं स्वराज्य या मातीत निर्माण केले. आम्ही कुठल्या विचार आम्हाला कुठल्या दुसऱ्या आदर्शाची गरजच नाहीये. मित्रांनो आज 13 तारीख आहे, पावनखिंड आठवून बघा. लाख गेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. अरे अक्षय खानाचा पिक्चर आला तो धुरंधर, बरोबर ना. आमच्या पोरांना सर घराचं आणि गल्लीचं दार पुरत नव्हतं नक्की नसताना. अक्षय खान आमच्या पोरांचा आदर्श झाला. हा गजनी आला, आमिर खानचा आमच्या पोरांची हेअरस्टाईल बदलली, आडवी मंत्रावर त्यालाही आठवायचं बंद झालं नक्की. अरे हे अक्षय खान आमिर खान आमच्या आदर्श होणार. अरे आजच्या दिवशी कालच्या दिवशी त्या किल्ले पन्हाळगडच्या पायथ्याला नेमापूर नावाचं गाव आहे आणि शिवा काशीद नावाचा माझा एक मावळा राहत होता. त्याने बघितलं नाही 28 नोव्हेंबर 1659 मध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं नाही. पण त्याला वाटायचं माझं वागणं माझं जगणं माझ्या राजांसारखं असावं, दिसायला पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, मिशीला पीळ माझ्या राजांसारखा, गाडी राजांसारखी, चांगलं राजांसारखं, दिसणं राजांसारखं. एखादा रस्त्याने जाताना म्हणायचा अरे शिवा कुठली जन्माची पुण्याई घेऊन आलाय, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसतो. आणि माझ्या शिवाजी छाती खुलून यायची. आणि ज्या व्यक्तीने म्हणाला माझे छत्रपती शिवाजी महाराजांकडे आणि ठरलं की कुणाला पाठवायचं आणि ती जबाबदारी आली माझ्या शिवा काशीदवर. आणि त्यावेळेस शिवा काशीदला माझे छत्रपती शिवाजी महाराज म्हणताय शिवा तुला माहित आहे का याचं बक्षीस काय मिळणार? आणि त्यावेळेस हा शिवा सांगतो राजे मला माहित आहे याचं बक्षीस काय मिळणार. मी जन्माला येताना शिवा काशीद म्हणून आलो होतो, राजा मारताना मात्र मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मिळणार आहे. हे बक्षीस मला मिळणार. आमच्या आदर्श तुमचा आदर्श कोण आहे एकदा चेक करा ना. आणि मी म्हणतो का तुम्हाला इथं विनोद बाबत किंवा कुठलंही मोटिवेशनची गरज नाही. ज्याला आपला बाप कष्ट करताना दिसतो का नाही, ज्याला आपल्या बापाच्या कष्टाची जाणीव आहे, ज्याला आपल्या बापाची झिजलेली चप्पल दिसते, ज्याला आपल्या बापाची झिजलेली चप्पल दिसती, फाटलेलं बनेल दिसतं, ज्याला आपल्या बापाचे कष्ट दिसतात ना त्याला जगातल्या कुठल्याही मोटिवेशनची गरज लागत नाही. आता आपला बाप 15-15 तास काम करतो ना, 15-15 तास काम करतो. बाप कधी आलाय का तो विशाल सरांच्या वेळेस की सर मी फी भरत नाही, फार फार तर म्हणेल सर अजून 1-2 महिने मुदत द्या, मुदत द्या, पण 100% भरतो. ते कोणासाठी करतो? तुमच्यासाठी करतो. 10 वेळा सगळ्यांना हात करतो की माझ्या पोरांसाठी एवढं करावं. आणि मग आमच्या बापाला कमीपणा का देत आहे? बापाला कमीपणा का देतात? सगळं सोडतो बाप, सगळं सोडतो तुमच्यासाठी. 2-2 वेळा शिक्षकांना हात जोडतो तुमच्या फीसाठी. मग लक्षात घ्या आमची जबाबदारी आहे ना. मी तर म्हणतो सर आमचा बाप जरी गरिबी जन्माला आला असला ना
पण आमचा बाप आम्हाला गरिबी वाढवत नाही, श्रीमंतीतच वाढवतो. मग आमची जबाबदारी आहे, माझा बाप गरिबी जन्माला आलाय, पण माझ्या बापाला गरिबीत मरून देणार नाही, तो श्रीमंतीत मरेल. आमची जबाबदारी पडते ना. मी म्हणून देव नाही. आज घरी गेल्यानंतर फक्त आई बापांना विश्वास द्या. ज्या विश्वासानं, ज्या जबाबदारीने तुम्ही आम्हाला इचलकरंजीला पाठवलंय ना, तो विश्वास आम्ही सार्थ करू. बस मित्रांनो, तो विश्वास असेल ना, जगात काहीच लागत नाही. एकदा त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं आणि त्यांना विश्वास द्यायचा. तुम्हाला कमी पेला देणार नाही बाबा, तुम्हाला कमीपणा देणार नाही. एकदा बाबाला मिठी मारून सांगा की बाबा काही होऊ द्या, तुम्हाला 4 चौघात कमीपणा देणार नाही. कोण म्हणणार नाही 100 200 400 किलोमीटरवर मी लेकराला इतक्या इचलकरंजीत टाकलं. मित्रांनो 400 200 किलोमीटरवर आलाय तुम्ही, त्या बापाचा विश्वास तेवढा बुलंद ठेवता आला पाहिजे आम्हाला. मित्रांनो मी म्हणतो ना, आई बाबा सारखा कोणताच देव. कुंडलिक महाराज आई बाबाची सेवा करत होते. बाहेर येऊन कृष्ण उभे राहिले. कुंडलिक महाराजांना म्हणतात, कुंडलिका बघ तरी पाठीमाग, साक्षात मी आलोय, कृष्ण आलोय, पाठीमाग बघ तरी. कुंडलिक महाराज म्हणजे नाही, मला बघायला वेळ नाही, मी माझ्या आई बाबाची सेवा करतोय. अरे बघ, साक्षात कृष्ण आलोय. नाही म्हणजे मला माझ्या आई बाबाची सेवा करायची, मी पाठीमाग बघू शकत नाही. कुंडलिक महाराजांना विनंती केल्यानंतर कृष्णाने आपल्या उजव्या हाताला असलेली वीण घेतली, पाठीमागे सारली आणि कृष्णाला सांगितलं, जोपर्यंत माझ्या आई बाबाची सेवा पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत इथनं हलू नको. मित्रांनो 28 युगे झाली, कृष्णाचा विठोबा झाला तरी आई बाबाची सेवा संपली नाही. काय लक्षात घ्या मित्रांनो, आई बाबा सारखा दैवत कुठंच नाही. मला माहित नाही विठोबाला गेल्यानंतर आई बाबाची सेवा कंप्लीट होईल का नाही, पण घरातल्या विठोबाला आई बापाला एकदा कडकडून किती मला, अरे नक्की विठोबा भेटेल तुम्हाला. आमचं महत्व तिथं कळलं पाहिजे. काय काय कराल, मोबाईल तुम्ही करा, हात वर करून आणखी एक गोष्ट, 4च गोष्टी सांगेल. आणखी एक, तुमच्या शेजारी कोण बसले एकदा चेक करा. केला का? हो का? अंक सगळ्या गोष्टींना औषध आहे का? सगळ्या गोष्टीला. पण ही कानाला लागणारे आहेत ना, त्याला तेवढं औषध. 4 नालायकांच्या तुम्ही बसला ना, किती चांगले असता, 5वे नालायक तुम्ही असणार. आणि 4 चांगल्या पोरांच्यात बसा, 5वे तुम्ही असणार. अरे त्या कर्णासारखा दामशूर माणूसच नव्हता या जगात, कर्णासारखा पराक्रमी माणूस नव्हता. अरे पण कर्णाला मरावं लागलं त्या रणांगणात. कर्णाला माहित होतं आपण अधर्म करतोय, तरी पण कर्ण चुकीच्या लोकांच्या संगतीत गेला, म्हणून कर्णाला मरावं लागलं. मित्रांनो तुम्ही कोण असावं, कसं जगावं हे तुमची मैत्री ठरवते. आणि आपल्याला संधी असते आपली मैत्री निवडण्याची. आपण जर चुकीची मैत्री निवडली ना, तर आपली देखील वादात होते. हे कायम लक्षात घ्या. मैत्री निवडताना अशी निवडा की आमच्या आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे, अशी मैत्री आमच्या आयुष्यात पाहिजे. आणि कुणाच्या संगतीत आहे हे एकदा चेक करा ना. अरे पाण्याची बॉटल आहे सपोज बेली कंपनीची, ही जर तुम्ही गाड्यावर भेटली बाहेर, तर याची किंमत 20 रुपयेच आहे. पण ही पाण्याची बॉटल, तीच कंपनी, तीच पाणी जर 3 स्टार हॉटेलला घेतली तर किती किंमत होऊन यायची? 100 रुपयाच्या घरात जाईल ना. हीच पाणी तुम्ही 5 स्टारला घ्या, ते 150 रुपयाला जातोय. आणि हीच पाण्याची बॉटल तुम्ही विमानतळावर घ्या, त्याची किंमत 200 रुपये होते. काय फरक झाला? फरक कशाचा पडला? ती कुठं ठेवली त्याच्यावर त्याची क्वालिटी ठरली. पाणी तीच, कंपनी तीच, फक्त ते कुणावर ठेवलं, कुठं ठेवलं, कुठल्या जागेवर ठेवलं, त्याची क्वालिटी ठरली. मित्रांनो आम्ही कुठं बसतो याच्यावर आमची क्वालिटी ठरते. आम्ही चुकीच्या लोकांना बसलो ना, तर आमच्या आयुष्याचे देखील वाटा व्हायला वेळ लागत नाही. सगळ्या गोष्टींना औषध आहे. मी म्हणलो नाही चुकीचे बोलतात, नाही यांच्या नादाला लागायचं. कुत्रा चावला तरी त्याचं पॉइझनला औषध आहे, साप चावला तरी औषध आहे, फूड पॉइझनिंग झालं तरी औषध आहे. पण कानाला लागणारे आहेत ना, ती जर वाईट असतील ना, तर याला जगात कुठेही औषध नाही. मित्रांनो निवडताना मित्र असे निवडा जे पॉझिटिव्ह बोलतात. एखादे मित्र असतात बघा, तर चेहरे जिंके केले नसतात की जगात काही चांगलं चाललंय का नाही, हाच मोठा प्रश्न असतो. अरे अशा ठिकाणी बसा की जी लोक पॉझिटिव्ह बोलत आहेत, हे करायचंय ते करायचंय, हे 100% होईल. मित्र असा असावा की जो आपल्याला मोटिवेट करतोय, निगेटिव्ह नाही की तुला हे जमणार नाही, तुला हे झटणार नाही, अशा संगतीत राहूच नका ना.
राहावा अशा कंट्रीत की तिथं आपण पॉझिटिव्ह होईल. अरे मंत्रा रामायणात आणि अयोध्येचा तिचा काही संबंध नव्हता. कैकेयीची बहीण म्हणून अयोध्येत आली. सकाळी माझ्या प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक आहे आणि कानात म्हणते कैकेयीच्या, जर प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक झाला तर तुझ्या भारताचं कसं? अरे ज्या कैकेयीने आपल्या पोरा इतकं प्रेम केलं माझ्या प्रभू श्रीरामांच्यावर, अरे 3 शब्द अख्खं रामायण घडवून दिले. अरे ज्या प्रभू श्रीरामांचा सकाळी राज्याभिषेक होणार होता त्यांना 14 वर्षाचा वनवास मिळाला आणि राजा दशरथांना स्वर्गवास. हे शब्द आम्ही कुणाच्या संगतीत आहोत ते 100% आम्हाला चेक करता आला पाहिजे. आमची मैत्री ती चांगलीच पाहिजे. मोबाईल शेजारी बसणारा माणूस, आता माहित नाही तुम्ही कुणाच्या संगतीत आहात, पण एकदा चेक करा बघा की आम्ही कुणाच्या संगतीत आहोत. बरोबर ना? आणि तिसरी गोष्ट मी मगाशी म्हटलो, आयुष्यातला हा वेळ पुन्हा नाही. जगात धीरूभाई अंबानीच्या मुलाकडे जो आता वेळ आहे ना, आनंद अंबानीकडे, तोच तुमच्याकडे आहे. लक्षात घ्या. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना 24 तास मिळाले, ज्ञानेश्वर माऊलींना 24 तास मिळाले, माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना 24 तास मिळाले, तुम्हाला पण 24 तास मिळालेत ना. मग आमचा वेळ कुठं जातो? जगात एकही सेकंद, एकही मिनिट, एकही तास कुणालाच वाढवून मिळाला नाही, कोणालाही वाढवून मिळाला नाही. जगात जेवढी यशस्वी माणसं झाली ना त्यांना देखील तेवढाच वेळ मिळाला आहे, किंवा जगात आणखी काही लोक यशस्वी असतील त्यांना देखील तीच वेळ चालू आहे जी आता तुमच्याकडे आहे. मी म्हणतो आता आणि एक सांगतो आता की डोक्यात आणायचं नाही. आता आपल्याला 24 तास मिळाले ना, जास्त कष्ट केल्यानंतर, जास्त अभ्यास केल्यानंतर कोणी मदत नाही. लक्षात घ्या, काही फरक पडत नाही. आणि अलीकडे आमच्या पोरांचं सर कामेश्वर तुमचं काम होतो की कुठला नाही तुम्हाला स्ट्रेस, ताण, मी तणावात आहे. बापाला कधी बघितलं का हो तणावात असताना? घरात चूल पेटत नाही तरी बापाच्या डोक्यात कधी ताण येत नाही. आमची आता 17-18 वर्षाची पोरं म्हणतात मी स्ट्रेस मध्ये, मी तणावात आहे. कुठला आला ताण? अरे तुमच्या आई वडिलांनी संसार केला 25-25-30 वर्ष, त्यांनी कधी टेन्शन घेतलं का? तुम्हाला कुठलं टेन्शन आलं? काही न करता तो का ताण, टेन्शन, अटॅक हा रोग नाही, इथं येतो डोक्यात. बघितलं ना? अनेक जण म्हणतात जिमला जात होता, सकाळी पळून आला, कुठल्या तरी पाहुण्याचा फोन येतो, आत्ताच पळून आला, जिमवरून अटॅक आला. कुठं आला अटॅक? 17-18 वर्षाचं काय अटॅक येण्याचं वय आहे का? अरे अटॅक रोग नाही, इथं येतो पहिल्यांदा तुमच्या डोक्यात. लक्षात घ्या. घरात घाण झाली तर आई म्हणते घरात घाण करू नको बाळा, घरात लक्ष्मी येणार नाही. घर 3 वेळा स्वच्छ करतो, मग डोकं पण करा ना स्वच्छ, ठेवा ना इथं पॉझिटिव्ह. तिथं काय असते, काय त्याचं काय चाललंय, त्याचं कसं होणार, ह्याचं काय करायचं, त्याची आडवायचे, त्याची गिरवायचं आहे. अरे काय डस्टबिन आहे काय? करा ना खाली. अरे संध्याकाळी झोपताना खिशात जे नको आहे ते देखील आपण कचरा म्हणून डस्टबिनला टाकतो, मग डोक्यात कचरा खाली करत नाही रे. अनेक जण म्हणतात तंबाखू खात नव्हतो, सिगारेट ओढत नव्हतो, तरी मला अटॅक आला, कॅन्सर झाला. कुठलं कॅन्सर झाला? इथं जे तुम्ही साठवता ना त्याने कॅन्सर होतो. लक्षात घ्या. पॉइझन तयार होतं, ध्यान असतं. हे कशाला ताण, स्ट्रेस कशासाठी घेतलाय? हा शब्द नव्हता तुमच्या आई बाबाच्या कोशात. तुमच्या घरात ताण आणि ट्रेस नव्हता. अजिबात म्हणू नका आई वडिलांना ताण आलाय, ट्रेस आलाय. अरे बिचारे तुम्ही तणावात आहेत म्हणल्यावर तेही अडचणी देतात रे. अरे त्यांनी आयुष्य लावले तुमच्या ह्या 2 वर्षासाठी. काय लक्षात घ्या. तुम्ही जर म्हणला मला जमायचं नाही, मला झेपत नाही, मी टेन्शन मध्ये आहे, माझी मन, अरे त्यांची अवस्था काय होत असेल कधीतरी त्यांच्या चेहऱ्याकडे बघा ना. कुठनं आला का? त्यासाठी एवढे 2 वर्ष आहेत ना, आयुष्याच्या रणांगणात पळायचं नाही मित्रांनो. काही होऊ द्या, जोपर्यंत तुम्ही मान्य करत नाही ना पराभव, जगातली अशी कुठली व्यक्ती नाही की जी तुमची पराभव करेल. तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. जगात असा माणूस तयार झाला नाही की तुमचा पराभव करेल. आहे का कोण? अरे देवानं तुमच्यासारखा सेम माणूस म्हणून बघितला का कुठं जगात? देव देखील कचरा कधी तयार करत नाही. लक्षात घ्या. तुम्ही देखील युनिक प्रोडक्ट आहात देवाचे. काय लक्षात घ्या. देव कधी भंगार माल तयार करत नाही. तो विश्वास ठेवा ना. अरे मी आयडियल आहे, मी युनिक आहे, माझ्यासारखा या जगात कोण नसेल, मग स्वतःची जबाबदारी वाढत नाही का? अरे जे युनिक असते, जे आयडियल असते, त्याची जगात किंमत असते, मग स्वतःचा विश्वास का कमी होतो की माझ्याच्यानं होणार नाही? सगळं आहे तुमच्याकडे मित्रांनो. एखादी गोष्ट किरकोळ मिळाली नाही, यानं काही फरक पडत नाही. जेवढी माणसं यशस्वी झाली, एक नाव सांगा, मी त्याच्या अडचणी सांगतो. कोणी सांगा. अरे ज्या माणसाला
2 वेळा ज्या मुलीच्या पायावर ट्रक गेला असेल ती देखील एव्हरेस्ट सर करू शकते. अरे ज्याला हातपाय नाही ती देखील सायकलिंगची रेस जिंकू शकते. मग आम्हाला अडचण काय? अरे कोट्यावधी रुपयांचे सांगू का शरीराची किंमत काय? घरात पाहुण्यात कुणाचा बायपास झाला असेल ना, त्याला विचाराय बायपासची किंमत काय असते. बायपास म्हणजे शरीराची खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि त्या ठिकाणी शरीरातील दुसरी रक्तवाहिनी जोडायची. काय म्हणतात? बायपास. खर्च किती आहे? 7 लाख. किती रक्तवाहिनी तुमच्या शरीरात? लाखो रक्तवाहिन्या तुमच्या शरीरात. करा बघू गुणाकार. अरे कुठला कॅल्क्युलेटर नाहीये जगातला की ज्याच्यावर हे बसेल. मग ईश्वरानं जन्माला घालताना कोट्यावधी रुपयांची इस्टेट म्हणून तुम्हाला जन्माला घातलंय ना, मग का कमी आहे? हे नाही ते नाही कशाचा मग नाही ट्रेस नाही आला पाहिजे. आयुष्याच्या रणांगणात पळायचं नाही. 100-200 किलोमीटरवर आई बापांनी पाठवलंय. एकाच इच्छेनं माझं बोल माझ्या घरादाराचा नाव बदलणार आहे. मी मगाशी म्हणलो ना की सरांची आई काय म्हणते? माझं पोरग चांगलं निघा ह्यासाठी जीवाचा नाव करायचंय. पोराने काय लक्षात द्या, हे 2 शब्द आपल्याला ऐकायचे आहेत की माझं पोरानं घरादाराचं नाव कमवलं. अरे मित्रांनो, अशी काही जण आई बाप असतात आपल्या पोरांची शिक्षण व्हावी म्हणून आपल्या गावातनं, आपल्या भावकीतनं, आपल्या पै पाहुण्यांच्यातनं लांब येऊन शहरात राहतात. परिस्थिती नसती त्यांची. फक्त पोरांची शिक्षण, पोरांची क्लास एवढ्यासाठी ते शहरात येऊन राहतात. प्रचंड कष्ट करतात. भावकीतले आणि गावातले काय म्हणतात? अरे कशाला ही नाटकं लावल्यात, गावचं सोडले आणि शहरात जाऊन राहिल्यात. तिथं परवडत नाही तरी तिथं जाऊन राहिल्यात. मित्रांनो, आपल्या बापाचा झालेला अपमान कायम लक्षात ठेवायचा. भावकीनं, गावानं आणि पाहुण्याने दिलेला अपमान कधी विसरायचा नाही. लोक म्हणतात या कानाला ऐकायचं, त्या कानाला सोडून द्यायचं, नाही सोडून द्यायचं. कायम डोक्यात ठेवायचं. अपमान हा कायम या कानात साठवून ठेवायचा डोक्यात. आणि ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल ना, त्याच कौतुकानं, त्याच गावानं, त्याच भावकीत गुलाल उडवायची तयारी ठेवायची. जिथं तुमच्या बापाचा अपमान झाला एक दिवस फक्त सेटल ठेवा. हे आई वडिलांच्या प्रयत्नातनं, आई वडिलांच्या कष्टातनं आणि देवाच्या आशीर्वादानं जे पाहिजे होतं ते मिळवलं. आई शपथ सांगतो, पैपावणी आणि भावकीची सोबत जायला असतो. आम्हाला एवढं मोठं आयुष्यात तुमचा बाप, तुमची आई कष्ट करण्यात शहरात गाव सोडले, भावकी सोडले. कशासाठी? की पोरांच्या शिक्षणासाठी. अरे त्यांची अनेक स्वप्न होती. गाडी घ्यावं, बंगला घ्यावा आणि आयुष करावी, फिरायला जावं. त्यांनी त्यांचं आयुष्य घालवून टाकले. ना गाडी घेतली, ना बंगला बांधला, ना कधी फिरायला गेली. फक्त पोरांची शिक्षण. कधीतरी जेव्हा आमची परिस्थिती बदलेल एवढ्या एका विश्वासावर रात्रीचे दिवस करत राहिले. आपली स्वप्न बाजूला ठेवली आणि जगत राहतात. मित्रांनो, बापाची स्वप्न नसतात. तुमची स्वप्न जगायसाठी बाप जगत असतो. काय लक्षात घ्या. तर परवा दिवशी बापाला 20,000 रुपये पगार आहे. तर विशालचं पोरगं नुसतंच कॉलेजला जायला लागलं. कॉलेजला जायला लागल्यानंतर घरी आलं आणि बापाला म्हटलं, पप्पा मला iPhone 17 पाहिजे. बापाला प्रश्न विचारला, काय iPhone 17 हा प्रकार काय आहे? त्याने एकच प्रश्न विचारला, बाळा केवढ्याला बसतो? बाळ म्हणाला, बाबा त्याची किंमत आहे 1.5 लाख रुपयाच्या घरात. बापाला कळायचं बंद झालं, तर 1.5 लाखाचा फोन जर घेणार असू तर आपला संसार, आपली चूल कशी चालायची? बाप म्हणला, पोरा नाही व्हायचं आपल्याला, नाही आपली नाही परिस्थिती. पोरगं ज्या दिवशी बापाला म्हणाला तुमच्या त्याने काही होतच नाही, बापाच्या डोळ्यात दर्शना पाणी आलं. ते सगळं आईने बघितलं. आई म्हणजे अहो इकडे काय काहीतरी जीवाचं बरं वाईट करून येईल, बाबा काय होतंय का? आणि त्या आईच्या शब्दाखातीर बापाला 4 पाहुण्यांना मागून बघितले पैसे. कुणी दारात वगैरे नाही. पोरगं परत घरात भांडण काढायला लागलं, आणि घेणार आहे का नाही? बापानं सावकाराला पैसे मागून बघितले, नाही जमलं. आणि त्या दिवशी पोरगं बापाच्या अंगावर गेलं, तुमच्या त्याने काही होतच नाही. पोरानं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला आणि त्या ठिकाणी गेलं, नाक केला आणि वाया गेला आणि पोरानं आत्महत्या, सुसाईड केलं. अरे आईश करायचे ना स्वतःच्या जीवावर करायची असती, आईश करायचे ना स्वतःच्या मनगटावर करायची असती, बापाच्या जीवावर करायची. अरे बापाच्या जीवावर माकड उड्या खातात रे. अरे म्हणलं पाहिजे 70 काय उद्या 18 आला 19 आला तरी गेली, पण स्वतःच्या जीवावर अरे म्हणता आलं पाहिजे, माझा बाप भाड्याच्या घरात राहत होता, बापाला स्वतःच्या बंगल्यात घेऊन जाईल. अरे माझा बाप त्याच गावात बापाला 4 व्हीलर तुम्ही, अरे माझा बाप 15-15 तास काम करत होता,
होता त्याच बापाला सुखाचे दिवस आणि एवढे दिवस मात्र काय वगैरे बापाच्या जेव्हापासून ऐश करायची. हा एखादी गोष्ट नाही दिली नाही मिळालं तर बाप आमच्यासाठी नकोसा होतो, वाईट ठरतो. अरे काय भोगलंय त्यानं, त्याला नाही म्हणतायत. मी मागाशी म्हटलो ना नाही म्हणतायत मित्रांनो, आपली जबाबदारी आहे ना. आपला जर अपमान झाला असेल, आपल्या बापाचा अपमान झाला असेल, आपला अपमान झाला असेल तर समजून जा की तुम्ही यशाची एक पायरी पुढे गेलाय. यशाची एक पायरी पुढे गेलाय. लोकांनी तुम्हाला नाकारलं असेल, लोकांनी सांगितलं असेल हे तुम्हाला जमणार नाही, तर यशाची पायरी तुम्ही एक पुढे गेलाय. कारण तीच लोक इतिहास घडवतात ज्यांचा अपमान होतो काय लक्षात घ्या. तेवढ्यासाठी आयुष्यात एकदा तरी अपमान झाला पाहिजे काय लक्षात घ्या. आणि अपमान कधी विसरायचा नाही. या कानाने जाऊन त्या कानाने, अरे ज्या आदिलशाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचा अपमान झाला, तोच अफजल खान माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोल्यात काढला आपल्या पद्धतीने. अफजल खान चालून आलाय म्हणून राजाने बाहेर उमटले नाहीये. राजे म्हणले नाही तिथं पंढरपुरात जाऊन त्याचा कार्यक्रम करावा. राजाने वेळ दिली. राजाने काय केलं, त्याला आणला जावळीच्या खोल्यात. एखाद्याचा कार्यक्रम करायचा असतो ना, खुर्च्याने दंगा केलाय म्हणून कधीही आपण दंगा करायचा नाही. लक्षात घ्या, खुर्च्याने किती दंगा करू द्या, एखाद्याचा कार्यक्रम करायचा आहे ना त्याच्या पद्धतीनं आपल्या पद्धतीनं, तेव्हा वेळ पण आपली पाहिजे आणि ठिकाण पण आपलं पाहिजे. अरे अफजल खान सगळं माझ्या विठोबाला देखील हात काढला, पण राजे शांत राहिले. ज्या दिवशी अफजल खानाचा कोतळा काढला ना, त्यावेळी वेळ देखील माझ्या राजांची होती आणि ठिकाण देखील माझ्या राजांचं होतं. एखाद्याचा असं झालं, एखाद्याला ताकद कुठे जाते, आमची ताकद कुठे जाते. एखाद्याचा स्टेटस ठेवला की आम्ही डिस्टर्ब होऊन जातो. अरे हे मला ठेवला असेल आणि कशाला डिस्टर्ब होत आहे एखाद्या स्टेटस साठी. त्याला त्याचं काम करू द्या. आमचा स्टेटस वाढवत चला ना. आणि आमचा आयुष्य नाही, पण आमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल हा दुसऱ्याच्या हातात काय पाहिजे. त्यानं काय म्हटलं की आम्ही डिस्टर्ब होतो, अजिबात नाही. आणि एक गोष्ट सांगतो, काही लोकांना वादात जिंकायचं असतं. तुम्ही कितीही सांगितलं ना तरी ते वादात हारू शकत नाही. त्यांना त्यांचं महत्व पटवून द्यायचं असतं. त्यामुळे वाद घालणाऱ्या लोकांची कधी नादा लागायची नाही. एक दिवस एक सिंह एका गावाला म्हणाले, वरती आम्हाला तिथं किती निळं दिसते, किती निळं दिसते. आडो म्हणला, वागोबा तुम्हाला कळते मिळते का काय, आम्हाला कधी निळं असते का, अहो लाल दिसते. वाघाला पण कळायचं बंद झालं. ही निळं आभाळ आहे, ही गाढव का म्हणते. दोघांचा वाद इतका झाला, वाघ म्हणायचा निळा आहे, गाढव म्हणायचं लाल आहे. वाघ म्हणला आपण एक काम करू, आपण राजाकडे जाऊ. दोघंही सिंहाकडे आली. सिंहाने विचारलं का आलाय. बाबा म्हणजे महाराज तुम्हाला तर माहित आहे ना आभाळ निळा असतंय, निळा आहे. की गाढव म्हणते आभाळ लाल आहे. तिने म्हणला एक काम करा, त्या वाघोबाला पहिल्यांदा 5 फटके मारा आणि त्याला 2 दिवस कोठडीत टाका. वाघोबा म्हणला हो आभाळ त्याच्यासाठी नाही, तू गाढवाच्या नादाला का लागला ते पाहिजे का सांग, त्यासाठी तुला फटके. आयुष्यात आम्ही कुणाच्या नादाला लागतो, कुठं वेळ घालवतो हे एकदा ठरवून घ्या ना. आम्ही चुकीच्या माणसांचा वेळ घालवला तर मित्रांनो आमच्या आयुष्यातला बराच वेळ जाईल. तेवढ्यासाठी आयुष्यात आमचा मिळालेला वेळ, प्रत्येक वेळ जर मी म्हणत असाल उद्या करू, उद्या कधी येणार नाही. आत्ताचा क्षण तुमचा आहे मित्रांनो. आम्हाला आयुष्यात काय सूर्य म्हणून जगता आलं पाहिजे. किती अडचणी उद्या, फक्त पायात बळ भरायचं, त्या संकटाच्या छातावर उभं राहायचं आणि चेहऱ्यावर एक स्माईल आणायची आणि त्या संकटालाही सांगायचं सूर्य आहे मी. आज जरी मावळला असलो ना तरी उद्या कसं नव्यानं उगवायचं हे 100% मला माहित आहे. एवढा विश्वास स्वतःवर आम्हाला संपादन करता आलं पाहिजे. हे काय नसतं, काय काय करायला सांगा नक्की. कारण तुम्ही ऐकताय तेच माझं मोठं मोठं भाग्य. खरं सांगतो, खरंच की सर, जे मी शिक्षक आहे सर, 40 मिनिटं काढायची ह्या मुलांच्या जवळ आपण शिक्षक नाही सांगतो. आपला कितीचा तास असतो सर, 1.25 तास तरी अवघडच आहे. आता काय काय शिक्षक बघितले मी जे फाळ्यापासून 10 मिनिटं घालवतात, अटेंडन्स घेण्यात 15 मिनिटं जातात. तिकडं डोनाल्ड काय चालू त्याच्यात एक 10-15 मिनिटं जातात. तिकडे जाण्यात 40 मिनिटं जातात, शिकवण्यात 20 मिनिटं. ही चांगली गोष्ट आहे की मला कांबळे सरांनी सांगितलं सर 1.25 तास आमचं लेक्चर होतं. पण सर सगळ्यात कसल्यात कुठं होती ही पोरं क्लासली काय
ही सगळ्यात मोठी असते. एक लक्षात घ्या, आई बापाने आपल्याला पाठवलंय, फक्त दंगा करायचा नाही. इतिहास घडवला की कायम सांगितलं जातं, बॅक बेंचेसवाल्यांनी इतिहास घडवला. मित्रांनो, त्यांना जाणीव होती आपल्या आई बापाच्या कष्टाची. त्यांनी कुठे आवाज काढले नाही कधी पाठीमागे बसून, त्यांनी कधी टिंगल केली नाही शिक्षकांच्या पाठीमागे बसून, कारण त्यांना माहित होतं माझ्या आई बाबांनी मला कष्टानं रात्रीचा दिवस करून त्याची फी भरली याची जाणीव होती. त्यामुळे त्या लोकांनी इतिहास घडवला. त्यांना तिथं बसायला मिळालं नाही हे त्यांची चूक नव्हती. पाठीमागे असले ना तरी त्यांनी इतिहास घडवला, कधी चुकीच्या मार्गावर नाही. मित्रांनो, मी म्हणलो ना, तुम्हाला एवढे चांगले गुरु लाभले ते तुमचं नशीब आहे. मित्रांनो, गुरु लाभणं ना हा त्याच्या पुण्याईचा भाग असतो. त्याची 7 जन्माची पुण्याई असते ना, त्याच्या नशिबात चांगला गुरु असतो. काय लक्षात घ्या, एकदा गुरु चुकला की आयुष्याची पावलंही चुकत जातात. ते शेवटचं बटन बघितले का कधी? हे एकदा लावायला चुकलं ना ऑटोमॅटिक खालची चुकत येतात. तसा आमचा गुरु चुकला तर आमच्या आयुष्याची पुढची पावलं ही चुकत जातात. तेवढ्यासाठी आमच्या आयुष्यात गुरु ही चांगला पाहिजे. फक्त एकच मागणं मागायचं गुरुला, तुमचा आशीर्वाद माझ्या डोकीवर असू दे. त्या संकटाशी कसं लढायचं ना हे माझं मी बघीन. आमचा गुरु जर आमच्या पाठीशी ठाम असेल ना तर कधी आमच्या आयुष्यात अडचण येत नाही. हे कायम लक्षात घ्या. फक्त आमची निष्ठा त्या गुरुवर 100% पाहिजे. हे कायम आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पण नशिबाला आहात की एवढे चांगले शिक्षक तुमच्या वाट्याला आले. काय काय करायला सांगा. बोला की पटपट. आहे ना, तुम्ही 20 मिनिटं बोलू शकतो का? तुम्ही म्हटल्यानंतर थांबतो. कारण मी शिक्षक आहे, कधी थांबायचं मला 100% कळतं. वेळ महत्वाचा असतो. एकाने प्रश्न विचारला होता सर मला, या जगात आईबाप सोडून तुझं असं कोण आहे? म्हणतो माझी वेळ चांगली असली का नाही तर आमचे पण पाहुणे सांगतात बाबा सर आमचे पाहुणे, आणि माझी वेळ खराब असली का नाही तर भाऊ किती पण म्हणतात त्याला आम्ही ओळखत नाही. सगळा खेळ तुमच्या वेळेस आहे. लक्षात घ्या. तुम्हाला जाणवत असेल, तुम्ही एखाद्या पै पाहुण्याच्या लग्नात जावा आपल्या आई बापाला घेऊन. पै पाहुणे त्याच लोकांना रिस्पेक्ट देतात ज्यांची परिस्थिती चांगली असते. तुम्ही माणूस म्हणून कितीही चांगले असाल, तुमच्या आई बापाला रिस्पेक्ट मिळत नाही तोपर्यंत जोपर्यंत तुमचे आई बाप पैसे नसतात. मी म्हणतो ती आमची जबाबदारी आहे ना, आमच्या आई बापाचा रिस्पेक्ट वाढवावी. अरे त्यांची पोरं मोठी झाल्यात, त्यांची पोरं यशस्वी झाल्यात ना, त्याच आई बापांना पै पाहुण्यात रिस्पेक्ट मिळतो. हे काय लक्षात घ्या. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो, अनेक जण सांगतात पैसे कमवणे मोह आहे. अजिबात त्यांचं ऐकायचं नाही. लक्षात घ्या. आयुष्यात 100% पैसे कमवा. इतके पैसे कमवा ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये जाल ना त्यावेळी आमच्या जवळच्या माणसाची ट्रीटमेंट करताना, त्याचे उपचार करताना आम्हाला पैसे बघावे लागले नाही पाहिजे. इतके आयुष्यात पैसे कमवता आले पाहिजे. एखादी बारीक गोष्ट घेताना ती किती रुपयाला पडला आहे, त्याची किंमत काय आहे ही बघायची वेळ आली नाही पाहिजे. इतके पैसे कमवा, इतके पैसे कमवा की आम्हाला आमच्या पोरांना चांगल्या शाळेत जाता आले पाहिजे. एवढे पैसे आम्हाला कमवता आले पाहिजे. मित्रांनो, पैसे असतील ना तर सगळे आहेत, आणि पैसे नसतील ना तरी कोणी नाही. हे आयुष्यात काय लक्षात घ्या. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 वेळा सोडून पैसे असतील ना 100% चांगल्या मार्गाने पैसे कमवले पाहिजे. आणि जण सांगतात पैशाने अन्न खरेदी करता येतं, भूक नाही. पैशाने पलंग खरेदी करता येतो, भूक नाही. सगळं झूट आहे. त्यांच्यावर तेवढा आयुष्यात लक्ष ठेवायचं नाही. 100% चांगल्या मार्गाने रात्रीचा दिवस करून आम्हाला पैसे कमवता आले पाहिजे. मित्रांनो, ज्याच्याकडे पैसे असतात ना त्याच्याकडे दोस्तीचा हात पुढे होतो, कायम लक्षात घ्या. आणि ज्याच्याकडे पैसे नसतात त्याचे दोस्त देखील कायम कमी असतात. हे कायम आमच्या लक्षात आलं पाहिजे. मित्रांनो, आजची दोस्ती एवढी भंगार झाली ना की जी पैशावर मोजली जाते. त्यामुळे आम्हाला पैशाचा मित्र नको, आम्हाला मित्र असा पाहिजे ज्यावेळी आम्ही अडचणीत असू ना तेव्हा देवाच्या अगोदर त्याचं नाव आमच्या ओठावर असावं आणि तो त्या संकटात धावून यावा असा मित्र आयुष्यात करा. गर्दी नको. फेसबुकवर किती आहेत कोण विचारत नाही. अनेक जण म्हणतात सर फेसबुकला 5000 मित्र आहेत, इंस्टाचे 3000 फॉलोअर आहेत, व्हॉट्सअपचे एवढे ग्रुप आहेत. कोण खातं त्याला? कोणी येत नाही. मला आठवते का कोविड आला होता, O2 कमी जास्त होता, किती जण आले पळत पळत. जवळचाच माणूस येतो ना आयुष्यात पळत. त्यामुळे आयुष्यात आमच्या लक्षात घ्या, कमी बनवा पण जीवा भावाची आणि ताकदीची बनवा. काय काय करा. मोबाईल दारानं जमल का?
मोबाईल कमी करा. एक दुसरी गोष्ट, तुमचा मित्र चेक करा. भंगार मित्र आपल्या कॉन्टॅक्टमध्ये नको. आज केल्यानंतर व्हॉट्सअपवरनं डिलीट मारा. की असली भंगार आपल्या आयुष्यात नको, ज्याच्यामुळं आपलं आयुष्य भंगार होणार आहे. मित्र असा निर्माण करा की ज्याच्यामुळं आमच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. हे काय लक्षात घ्या. निगेटिव्ह नको. अरे पाण्याचा थेंब असतो, गंगेत पडला तर त्याची गंगा होते. तोच पाण्याचा थेंब गटारात पडला तर त्याचं गटार होतं. तोच पाण्याचा थेंब जर गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व नष्ट होतं. तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचं मोती होतं. तोच पाण्याचा थेंब असतो, फक्त जातो कुठं त्याच्यावर त्याचं अस्तित्व ठरतं ना. मित्रांनो, आम्ही आमच्या अशा ठिकाणी बसा की ज्याच्यामुळे आमचं नाव होईल. आम्ही अशी निवडता आले पाहिजे ना. त्यामुळे आज घरी गेल्यानंतर 100% आमचे मित्र निवडा. एवढं सांगतो. तर किती वेळ आहे ना तरी 10-15 मिनिटं बोलू शकतोय ना. जोरात सांगा गेला नाही बोलू शकतो. अरे सगळं 25-15 इव्हेंट. मी मगाशीच सांगितलं होतं, आई बापाकडे लय अपेक्षा आहे तुमच्याकडनं. मित्रांनो, वरडायचं त्या दिवशी, ज्या दिवशी माझ्या बापाचा भौतिक अपमान झाला होता ना, त्या दिवशी जीव खाऊन वरडायचं. यशस्वी झाल्यानंतर बापानं खांद्यावर घेऊन नाचलं पाहिजे आपल्या आई लक्षात घ्या. असं वरडून क्लासमध्ये कुणाकडे दाखवताय? तुम्ही काहीतरी वेगळं केलेलं कुणाला दाखवायचंय? आणि 30 पोरं की दिवसभर आपल्या बरोबर आपल्या बेंचवर बसणारे ते शिक्षक आहेत, त्यांना कसलं वरडून आवाज काढून दाखवायचं असतात. आवाज इतका मोठा निघावा की आमच्या भावकीच्या पै पाहुण्यांच्या कान खेळ्या बसल्या पाहिजे. आमच्या यशाने एवढं मोठं आयुष्यात होत आलं पाहिजे ना. आणि असले आवाज काढून कोण यशस्वी होत नाही, काय लक्षात घेत आलं. तुमच्या आई बापाच्या अपेक्षा आहे तुमच्याकडनं. मी मगाशी म्हणतोय ना, मगापासून आई बाप सांगतोय तो तेवढ्यासाठी आज जाऊन एकदा बापाच्या डोळ्यात डोळे घालून सांगताचं धाडस झालंय. होऊ शकतंय का धाडस? जे धाडस बापाला शब्द देऊ शकताय का आज? बाबा काही होऊ द्या, तुम्हाला कमीपणा होत देणार नाही. अरे पोरांनो, बाप तोपर्यंत पडणार आहे जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. तोपर्यंत बाप कष्ट करणार आहे जोपर्यंत तुम्ही कमवतो होत नाही. मित्रांनो, तुम्ही किती चांगले माणसं असा आणि जर तुम्ही कमवत नसा ना तर तुम्हाला तुमच्या घरात देखील किंमत मिळत नाही. हे काय लक्षात घ्या. एखादी गाई जोपर्यंत दूध देते ना तोपर्यंत त्याची लाच ही सहन केली जाते. ज्या दिवशी गाई दूध द्यायची बंद होते ना त्या दिवशी त्याची लाच ही सहन केली जात नाही. तुम्ही किती चांगलं बोला, घरातले लोक जर तुम्ही कमवत नसाल ना तर अजिबात मनावर घेत नाहीत. आणि जर तुम्ही चांगले यशस्वी असाल, तुम्ही काही बोला, घरातले 100% सिरियसली घेतात. हे काय लक्षात घ्या. मित्रांनो, घरात भौतिक गावात मान तेव्हा ज्यावेळेस तुम्ही यशस्वी असाल आणि तुम्ही कमवत असाल. 4 पैसे नसतील आणि बापाच्या जेव्हा उड्या मारत असेल ना, कोण विचारतो आम्हाला? मी म्हणलं ना, बापाच्या जेव्हा वाईट कशाची करायची घेऊ शकतोय का? अरे वयाच्या 25 वर्षानंतर देखील बापानं मला रिचार्ज मारावा, बापानं मला फोन घ्यावं. अरे जगण्याला अर्थ नाही ना या काय? बापानं 25 वर्षानंतर देखील माझं सगळं बघावं, काय अर्थ आहे? मित्रांनो, आपल्या वागणुकीमुळे जर आपल्या आई बाबाच्या डोळ्यात पाणी येत असेल ना तर तुमच्यासारखा अपयशी कोणी नाही. आणि तुमच्या चांगल्यामुळं तुमच्या बापाला आईला वाटत असेल हे कार्य परत माझ्या पोटी जन्माला यावं, तर तुमच्या आई बाबा इतकं यशस्वी कोण नाही. हे काय लक्षात घ्या. मित्रांनो, आमच्या सगळ्यांनी स्वप्न बघितलं होतं माझ्या पोरानं स्वराज्य निर्माण करायचं आणि ते स्वप्न सत्यात उतरलं. आणि ज्या दिवशी किल्ले रायगडावर राज्याभिषेक झाला ना त्या दिवशी आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि राज्याभिषेकाच्या काही दिवस अगोदर जिजाऊ साहेबांना किल्ले रायगडाचा वारा सहन होत नव्हता, म्हणून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 5टा वाडा बांधून दिला. आणि राज्याभिषेकानंतर काही दिवसात जिजाऊ साहेबांचं निधन झालं. राजांच्या कानावर बातमी गेली, आऊसाहेब राहिल्या नाही. राजे पळत 5च्या वाड्यात आले. आऊसाहेबांनी डोळे मिटले होते. आऊसाहेबांच्या पायाजवळ बसले आणि एकच मागणं मागितलं असेल, आऊसाहेब जर आम्ही परत जन्माला आलो ना तर तुमच्याच पोटी आम्हाला जन्म द्या. आणि आऊसाहेबांनी म्हणले असते, राजे जर आम्ही परत जन्माला आलो ना तुमच्या सासा पोरला आमच्या पोटी जन्माला यावा. एका आईला वाटत होतं हे पोर परत माझ्या पोटी जन्माला यावं, आणि एका पोराला वाटत होतं मी या आईच्या पोटी जन्माला यावं. आयुष्यात एवढं मोठं व्हा की आई बापाला वाटावं हे कार्ट परत माझ्या पोटी जन्माला यावं. वाटतं आमच्या आई बापांना त्याच हे कार्ट परत माझ्या पोटी जन्माला यावं म्हणून. अरे तुमची गुण बघून आई बापाच्या डोळ्यात पाणी येतंय. आई बापाला वाटावं ना. मी मगाशी म्हणलो विशाल सरांच्या आईचे 2 शब्द माझ्या कानात अजून जाणार नाही. सर काय डोक्यात राहतील?
माझ्या पोरानं नाव काढलं. मला माहित नाही त्यांच्या आईचं शिक्षण किती आहे, त्यांची आई शिकली काय आहे, पण त्या पोरासाठी आई रात्रीचा दिवस केला आणि त्या पोराचं कौतुक बघून त्या माऊलीच्या देखील डोळ्यात मगाशी पाणी होतं. फक्त सांगताना आम्ही तुम्ही तर पुढं नाही तिथं आले असते तर 100% त्या बोलूच शकले नसत्या सर मला वाटतंय. पण त्या आईला कौतुक होतं, माझं आयुष्य सार्थक लागलं, माझं जीवन सार्थक लागलं, ज्याच्यासाठी कष्ट केलं ते नाव माझ्या पोराने काढलं. एवढं मोठं होत आलं पाहिजे ना विचार करा. अरे आता दीपस्तंभ आहे विशाल सर, आता कष्टाचा आणि संघर्षाचा दीपस्तंभ तुमच्या जवळ आहे. कुठलं मोटिवेशन पाहिजे, कुठली प्रेरणा पाहिजे, थोडं कधीतरी सरांनी सांगितलं ना तेवढंच आहे का रे बाळानं. कष्ट काय असे काही नाही. सरांची मोठी प्रॉपर्टी होती, आई बाप मी ती बंद करा. आणि आणखी एक गोष्ट सांगतो जाता तर ती ऑनलाईन क्लासेस तेवढं नको काय. अनेक जण हे गणित येतो ना सर तिथं येतो, म्हणजे अनेक जण म्हणतात दिल्लीचा ऑनलाईन देतो, बेंगलोरचा ऑनलाईन देतो, काही उपयोग नाही असतात. क्लासमध्ये जीवन काढा पाहिजे, आवाज काढणारा पाहिजे की, म्हणजे आवाज काढण्याच्या पात्रतेचा पण पाहिजे, बरोबर ना, त्या लायकीचं पाहिजे ते आवाज काढणार. म्हणजे हे सगळं कुठं मिळतं तुम्हाला जीवन पण क्लासमध्ये आला तर मिळतं. ऑनलाईन मध्ये काय मिळणार आहे ते जीवन तुम्हाला लक्षणच नाही. क्लास हा 100% बेंचवर करायचा, काही असू द्या, आनंदानं आईच करत मस्तीत करा, फक्त आई बाबाचं नाव कमवा एवढीच एक विनंती करतो. मित्रांनो आयुष्य परत नाही, मी मगाशी पण सांगितलं आणि ताईने एक गोष्ट सांगतो, जास्त मुलींची संख्या नाही, थोडंसं पुढे जाऊन सांगतो, फक्त वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या वागणुकीमुळं तरी फक्त आई बाबाच्या डोळ्यात पाणी, रस्त्यानं जाताना कोणी म्हणायचं नाही बिघडलेली मुलगी त्याची होती, त्यासाठी आमच्या बापाची मान खाली नाही गेली पाहिजे. मित्रांनो आज परिस्थिती अशी आहे की 35-40 वर्ष झाली पोरांची लग्न होत नाही. अख्ख्या मुलींचं मार्केट आहे आता सध्या. एक काळ असा होता ज्याच्या घरात मुलगी असेल ना त्या बापाची चप्पल झिजायची त्या मुलीसाठी स्थळ बघता. पण आता ज्या घरात लेक आहे ना येता जाता प्रत्येक जण त्याला नमस्कार घालते. लक्ष असू द्या आमच्याकडं अख्खं मार्केट काही तुमचं आहे, फक्त तुम्ही घरात राहा. तुम्ही कुठला पेंटेक माल शोधून भंगार माल शोधून रस्त्याने फिरू नका. बाप तुमच्यासाठी राजकुमार शोधून आलेले काय तुम्ही फक्त बघा. प्रत्येक मुलीच्या नशिबात बाप असतोच, पण प्रत्येक बापाच्या नशिबात लेक असतेच असं नाही. ज्या घरी लेक जन्माला येते, ज्या आई बापाची 7 जन्माची पुण्याई असते, ज्या घरात लेक जन्माला येते, लक्षात घ्या. ज्या दिवशी तुम्ही जन्माला आला ना त्या दिवशी बापानं अख्ख्या गावात वाटत सांगितलंय माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली, तेवढा विश्वास बापाचा सार्थ करायला आला पाहिजे. पाच काही लक्षात आलं नाही. सोलापूरला जर पोरांनी मोर्चा काढला कशासाठी, जर आमची लग्न ठरवली म्हणून. कळलं का परिस्थिती किती वाईट आहे. 35-40 गावागावात बघितले 100-200 आहे. मोर्चा काढायची वेळ आली आपल्यावर, आता दिवस नाही. आता तुम्ही मुलगी बघायला जाऊ शकत नाही, मुलगीच तुम्हाला बघायला येऊ शकते. मुलगी म्हणेल थोडे 10 पावलं कॅटवॉक करत ये तुझ्या पायात, तुझं काय प्रॉब्लेम आहे का बघायचा. मुलगी म्हणेल त्या जेवणाचा हा पदार्थ करता येतो का, तो पदार्थ करता येतो का, चांगलं घर स्वच्छ ठेवता येतं का. आता तुम्हाला मार्केट आहे. आणि आता ही परिस्थिती आल्या महाराष्ट्रात काही गावातल्या मुलांना बघायला गेल्या, त्यामुळे अख्खं मार्केट मुलींचं हे काय लक्षात घ्या. आपल्यामुळे फक्त बापाला कमी म्हणा आणायचं नाही. लक्षात घ्या 25 वर्ष जो बाप तुमच्यावर 20 ते 25 वर्ष जो बाप तुम्ही जन्माला याच्या अगोदरपासून प्रेम करतो, त्या बापा इतकं तुमच्यावर कोणी प्रेम करू शकत नाही. त्यामुळे त्या बापाच्या प्रेमाची बरोबरी कुठल्या तरी 4 आणि 5 महिन्याच्या प्रेमाची होऊ शकत नाही. हे कायम लक्षात घ्या. बापा इतकं प्रेम कोणीच करू शकत नाही. आई तर तुम्ही जन्माला याच्या अगोदरपासून प्रेम करते, तुम्हाला बघितलं पण नाही त्या माऊलीने तुम्ही कसं आहात आणि कधीपर्यंत प्रेम करते, तिचे डोळे बंद होईपर्यंत तुमच्यावर प्रेम करते. तुम्ही जन्माला याच्या अगोदरपासून तुमच्यावर प्रेम करते, ते तिचे डोळे बंद होईपर्यंत. अरे तिच्या हृदयाचा टोका तुमच्या हृदयाला दिला, त्या दिवशी तुमचं हृदय चालू झालं. मित्रांनो सगळं जळू शकतं आपण मेल्यानंतर, पण तुमची हाडं जळत नाही. त्याला कारण आहे तुमची हाडं त्या माऊलीच्या तुमच्या आईच्या रक्तापासून दुधापासून तयार झालेले असतात. ते दूध त्यामुळे ती हाडं जाण्याची ताकद आधी कशात नाही. मित्रांनो सुई लागली तरी डोळ्यातनं पाणी होतं, पण एक हाड मोडल्यानंतर 18 वेळा जेवढ्या वेदना होतात ना
तेवढ्या वेदना तुमच्या आईनं तुमच्या जन्मावेळी सहन केल्या हे कायम लक्षात घ्या मित्रांनो. आई असेल ना तरच प्रेमाने भरवणारी व्यक्ती तुमच्या घरात आहे. ज्यांना आई नाही त्याला विचारा की कोण मायेनं हात तरी मारतं का काही. मित्रांनो ज्याची आई आहे ना त्यासारखं मोठं भाग्य नाही आहे कायम लक्षात घ्या. काही उद्या कुणाच्याही आयुष्यात आम्हाला आमचे आई बाप एवढे लक्षात घ्या. काय काय करायला सांगा सांगतो सांगा की मोबाईल संगत आई वडील अपमानाचा 100% बदला घ्यायचा आहे आपल्या पद्धतीने. इतरांनी दंगा केला म्हणून कधी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडायचं नाही. त्याने कितीही दंगा करू द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अपमानाचा बदला आपल्या वेळेनुसार आपल्या ठिकाणावर घ्यायचा. जसा अफजलखानाचा कोथळा काढला तसा एक कायम लक्षात घ्या. त्याच्या पद्धतीने कधी रिॲक्ट व्हायचं नाही. आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आपल्या ताब्यात पाहिजे. नाहीतर आमचं काय होतं त्यानं स्टेटस ठेवला आम्ही डिस्टर्ब झालो. अरे ते त्याचा आयुष्य आहे त्याला काय करायचं ते करू दे की. आमचा आयुष्य आहे त्यानं काय केलं त्याला काय वाटलं वेळ घालवू नका. ते आयुष्य एकदाच आहे. त्याला काय वाटतं काही फरक पडत नाही आम्हाला. त्याला कसं वाटायचं तसं वाटू द्या. आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या मस्तीत जगलं पाहिजे हे काय लक्षात घ्या. आणि तिसरी गोष्ट आई बाप नावाचे आज घरी गेल्यानंतर खरं तर तुम्हाला सुट्टीचं थांबवलंय सरांनी तरी पण सांगतो सुट्टी होती ना सर नव्हती लागून एक गोष्ट सांगतो. आई बाप एकदा भेटून विश्वास द्यायचा. सर ज्या विश्वासानं बाबा पप्पा तुम्ही मला ठेवलंय ना तो विश्वास तेवढा सार्थ करेल. तेवढा विश्वास करा. आणि कधीही वडिलांना म्हणू नका तुम्ही माझ्यासाठी काय केलं. आम्हाला वडील चिडले रागवले तर आम्हाला वाईट वाटतं की वडील चिडतात रागवतात वडील आम्हाला बोलतात. मित्रांनो गरुडाला असं वाटतं माझ्या पोरानं आकाशाचा बादशाह व्हावं आकाशाचा राजा व्हावं असं गरुडाला वाटतं की माझ्या पिलानं आकाशाचा राजा व्हावं. आणि त्यामुळे घरात गरुडाचं पिल्लू असतं ना जन्माला येतं त्या दिवशी गरुड ते मऊ गवत काढतं आणि फक्त काटेरी घरटं ठेवतं. त्या दिवशी त्या पिलालाही वाटलं असेल अरे माझा बाप किती निष्ठुर आहे एवढ्या वेदना मला देतोय. पण त्या गरुडाला एकच करायचं असते की आपल्या पोराला कम्फर्ट झोन मधून काढून अवकाशाची झेप घेण्यासाठी तयार करायचं असते. बाप बोलतो बाप ओरडतो त्या पाठीमागे त्याची काळजी असते. ते कायम लक्षात घ्या. बापाला कायम वाटतं की माझं पोरगं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे ते चुकीचं नाही वाटलं पाहिजे. एवढीच एक बापाची अपेक्षा असते आणि ती आम्हाला पूर्ण करता आली पाहिजे. एवढे व्यक्त करतो. तुमच्या आयुष्य नावाच्या प्रवासाला शुभेच्छा देतो. मित्रांनो आज काय कोण सांगेल का मला 13 तारीख आहे काय नाही आज काय कोण सांगतोय का. मित्रांनो काल रात्री 12 वाजता 600 मावळे बाहेर पडले होते. किती एवढा चांगला दिवस आहे म्हणून फक्त आठवण करून देतोय. 600 मावळे बाहेर पडले होते. माझे छत्रपती शिवाजी महाराज पहाडच्या वेळेला अडकले होते. स्वराज्याचा श्वास कोंडला होता. प्रत्येकाला वाटत होता आता स्वराज्याचं होणार कसं माझ्या राजांचं होणार कसं. आणि 600 मावळे बाहेर पडले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन. आणि एक बातमी आली राजे सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद आपल्या पाठलागावर आहे. आणि त्या दिवशी राजांनी सांगितलं की नाही आपण असंच पुढे जायचं. त्यावेळे बाजीप्रभू देशपांडे आणि बादल सेना म्हणते राजे फक्त 300 आम्हाला द्या आणि 300 घ्या आणि तुम्ही पुढे चला. मित्रांनो सकाळची वेळ होती 5:30-6ची वेळ आणि विशाळगडकडे माझे छत्रपती शिवाजी महाराज निघतात आणि तिथंही वेळा पडलेला असतो. जी लढाई फक्त 3 तास चालायची होती ती लढाई चालते 9 तास. किती मावळे 300 आणि विरोधात किती होते समोर किती होते 5000चं सैन्य ताज्या कामाचं. ते 300 मावळे रात्री कधी जेवले कधी पाणी पिले आणि असला धो धो पाऊस पडत होता. अनेक जणांच्या जखमा झाल्या होत्या. फक्त 300 मावळे एकच म्हणतात
लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोचिंदा वाचला पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शिवराय हा आमचा भूतकाळ नाही, छत्रपती शिवराय हा आमचा वर्तमान काळ आहे. काय लक्षात घ्या. फक्त एवढंच नाही, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर, अफजलखानाचा पुतळा प्रतापगडच्या पायथ्याशी, शाहिस्ते खानाची बोटे, लाल महाल आणि माझ्या राजांचा जन्म, माझ्या राजांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर संपला आमचं छत्रपती शिवाजी महाराज नाही. आणि मित्रांनो, आता परत लढाई नाही, परत किल्ले घेणं नाही. आज जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हायचा असेल ना, एकच करा, आपल्या आई बापाचा सर्वोत्तम पुत्र व्हा. एवढं केलं ना तरी आम्ही शिवचरित्र शिकलं. एवढं काय नसतं त्या काही करायला लागत नाही. जर मला एखाद्याने सांगितलं की सर तुमच्याकडे फक्त 30 सेकंद आहेत आणि 30 सेकंदातच फक्त तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज सांगा, तर एवढंच सांगेन आणि मी खाली बसेन. छत्रपती शहाजी महाराजांच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि आई आऊसाहेबांच्या आयुष्याचं सार्थक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एवढं म्हणेन आणि खाली जाऊन बसेन. मित्रांनो, एवढं जरी आम्हाला कळलं ना